ॐ श्री गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे केवळ काळाचे मोजमाप नसून ते आपल्या जीवनातील शुभ ऊर्जेचा मार्गदर्शक आहे. ग्रहांच्या हालचाली समजून घेण्यापूर्वी आजच्या पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज बुधवार 12 ऑगस्ट 2026. आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी ही विशेषतः आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. आज पुष्य नक्षत्र आहे, जे अत्यंत शुभ आणि समृद्धी देणारे नक्षत्र मानले जाते. दुपारी 3:26 व्यतिपात योग असेल. आजचा सूर्योदय सकाळी 6:02 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:02 होईल. दुपारी 12:32 पासून 2:09 राहू काळ असेल. या काळात नवीन कामे टाळावीत. तसेच आजचा शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 पासून 12:58 आहे. आपले हे तारा सितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 12 ऑगस्ट 2026 बुधवार तुमच्यासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या चतुर्थ भावात म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात संचार करत आहे. पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानले जाते, पण आज तुम्हाला तुमच्या कार्यपद्धतीत एक नवीन समतोल साधावा लागेल. आज तुम्हाला वर्चस्व गाजवण्याचे नवीन मार्ग सापडतील, ज्यामुळे यश आणि आव्हाने दोन्ही तुमच्या समोर येतील. समृद्धीचा हा नवीन मार्ग नक्कीच आनंददायी आहे, पण एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याच्या नादात तुम्ही तुमच्या हातात असलेल्या संधी गमावून बसाल, याची काळजी घ्या. आज तुझ्यासाठी 10:30 ते 12:30 ही वेळ अत्यंत शुभ आहे, त्यामुळे महत्त्वाची कामे याच काळात पूर्ण करा. आज जांभळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे, त्यामुळे शक्य असल्यास या रंगाचे कपडे परिधान करा. आज निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवणे हा तुमच्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता वाढेल, पण अतिउत्साहात चुका करू नका. तरुण वर्गाने आज आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे, कारण कर्क राशीतील चंद्र तुम्हाला भावुक बनवू शकतो. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नूतनीकरणासाठी किंवा नवीन वस्तू खरेदीसाठी उत्तम आहे. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे, तर व्यावसायिकांनी नवीन गुंतवणुकीत घाई करू नये. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याची, विशेषतः पचनाची काळजी घ्यावी. आज एक सत्कार्य म्हणून कोणाही गरजूला मदत करा. आजचा माझा तुम्हाला प्रश्न: तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर परिश्रम महत्त्वाचे की योग्य वेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 12 ऑगस्ट 2026 बुधवार तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध असा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 3ऱ्या भावातून 4थ्या भावात म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करत आहे, जिथे आधीच सूर्य, बुध आणि गुरु विराजमान आहेत. यामुळे आज तुम्ही जे काही निर्णय घ्याल ते बुद्धीपेक्षा हृदयाच्या आवाजाला जास्त महत्त्व देऊन घ्याल आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे निर्णय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला तुमच्या सामाजिक वर्तुळात विस्तार करण्याच्या अनेक संधी मिळतील. जुन्या मित्रांशी संपर्क वाढेल आणि नवीन ओळखी होतील. आजचा दिवस नातेसंबंधातील विश्वास आणि प्रेम अधिक घट्ट करण्यासाठी उत्तम आहे. मात्र एक सावधगिरीचा इशारा: राहू तुमच्या राशीच्या 10म भावावर प्रभाव टाकत आहे,
त्यामुळे कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. पण आळस झटकून कामाला लागा. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. गृहिणींनी आज घरातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. व्यावसायिकासाठी आजचा दिवस नफ्याचा आहे. पण मोठे व्यवहार करताना कागदपत्रांची नीट तपासणी करा. ज्येष्ठ नागरिकांनी आज संध्याकाळी चालताना काळजी घ्यावी. आज संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा, कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आजचा शुभ रंग निळा आहे. एक सत्कार्य म्हणून आज पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे जिच्यावर तुम्ही आंधळेपणाने विश्वास ठेवता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. नसेल शक्य तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 12 ऑगस्ट 2026 बुधवार तुमच्यासाठी एक अत्यंत समाधानकारक आणि आनंदाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या राशीपासून दुसऱ्या स्थानी म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात संचार करत आहे. पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे आज तुम्हाला मनापासून एक प्रकारची शांतता आणि समाधान लाभेल. आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून मालमत्ता खरेदी करण्याचा किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर आजचे ग्रहमान तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. सर्व प्रलंबित कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. विशेषतः कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्या. विविध वयोगटातील लोकांसाठी मार्गदर्शन. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. पुष्य नक्षत्राचा प्रभाव असल्याने तुमची आकलनशक्ती तीव्र असेल. मात्र मित्रांच्या संगतीत वेळ वाया घालवण्यापेक्षा अभ्यासाला प्राधान्य द्या. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधांत आजचा दिवस संवादाचा आहे. जोडीदारासोबतच्या गैरसमजुती दूर होतील. पण आज कोणालाही न विचारता वचन देऊ नका, अन्यथा नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नूतनीकरणासाठी किंवा काही नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतचा संवाद तुमचे मन प्रसन्न करेल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यावसायिकांनी आज नवीन भागीदारी करताना सावध राहावे. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. पचनसंस्थेशी संबंधित काही किरकोळ समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हलका आहार घ्या. आजचा शुभ रंग पिवळा आहे. सकाळी 9 ते 11:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना दाणे टाका किंवा एखाद्या गरजूला मदत करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होईल. ध्यानासाठी आजचा दिवस उत्तम आहे. किमान 10 मिनिटे शांत बसा. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे, तुम्हाला आयुष्यात सर्वात जास्त शांतता कोणत्या वेळी मिळते? सकाळी उठल्यावर की रात्री झोपण्यापूर्वी? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 12 ऑगस्ट 2026 बुधवार. आज चंद्र तुमच्याच राशीत आणि पुष्य नक्षत्रात आहे. तुमच्या राशीत सूर्य, बुध आणि गुरूची युती होत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठा मानसिक संघर्ष निर्माण होऊ शकतो. एका बाजूला तुमच्या वैयक्तिक इच्छा आहेत आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाची जबाबदारी. आज तुम्हाला आर्थिक लाभ नक्कीच होतील, पण त्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. घरगुती जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका, कारण आजचा दिवस कौटुंबिक नात्यांची परीक्षा घेणारा आहे. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात एकाग्रता वाढवावी लागेल, कारण पुष्य नक्षत्राचा प्रभाव तुम्हाला विचलित करू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे. व्यापाऱ्यांसाठी आजचा काळ मध्यम आहे. आज दुपारी 3 ते 6 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आजचा उपाय म्हणजे जुन्या मित्रांशी संपर्क साधा. यापुढे तुमचे मन हलके होईल. आज गडद निळा रंग वापरा. सावध रहा. आज कोणालाही विनाकारण सल्ला देणे टाळा, अन्यथा ते तुमच्यावरच उलटेल. आजचा प्रश्न:
तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधारस्तंभ कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 12 ऑगस्ट तुमच्यासाठी आत्मचिंतनाचा आणि मनाला शांतता देणारा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या 12व्या भावात म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात संचार करत आहे. पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांचा राजा मानले जाते. त्यामुळे आज तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला जुन्या आठवणीत रमायला आवडेल. कदाचित एखाद्या जवळच्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटण्याची तीव्र इच्छा होईल. आजचा दिवस धावपळीपेक्षा शांततेचा आहे. कामाच्या व्यापातून थोडा वेळ काढून एखादे चांगले पुस्तक वाचा. यामुळे तुम्हाला अफाट मानसिक शांती मिळेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा, कारण 12व्या भावातील चंद्राचा प्रभाव तुम्हाला भावूक बनवू शकतो. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. पुष्य नक्षत्राचा प्रभाव असल्याने नवीन काहीतरी शिकण्याची तुमची जिद्द वाढेल. मात्र तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे जास्त आकर्षित व्हाल. त्यामुळे वेळेचे नियोजन करा. तरुण आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. दुपारी 3 ते 4 या वेळेत महत्त्वाच्या बैठका किंवा चर्चा करा. यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मात्र राहूच्या प्रभावामुळे आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. गुंतवणुकीचे निर्णय घेताना घाई करू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. विशेषतः पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजचा सत्कार्य उपाय, आज एखादे पुस्तक दान करा किंवा गरजू विद्यार्थ्याला वही पेन द्या. आजचा शुभरंग मजेंटा म्हणजेच गडद गुलाबी आहे, जो तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल. आजचा एक विशेष प्रश्न, तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका पुस्तकाने सर्वात जास्त प्रेरणा दिली आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 12 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या लाभाच्या स्थानातून कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात संचार करत आहे. पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ मानले जाते. परंतु आज तुमच्यावर कामाचा ताण आणि जबाबदाऱ्यांचे ओझे थोडे जास्त जाणवू शकते. ग्रहांच्या स्थितीनुसार आज तुम्हाला काही गोंधळलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल. परंतु लक्षात ठेवा, हा गोंधळ तात्पुरता आहे. आज तुमच्या राशीत शुक्र हस्त नक्षत्रात आहे, जो तुम्हाला नवीन संधी मिळवून देईल. आज कोणत्याही आव्हानाला घाबरू नका, कारण तुमची मेहनत आज फळाला येईल. आज काळा रंग वापरणे टाळा, कारण तो तुमच्यासाठी नकारात्मकता वाढवू शकतो. आज दुपारी 1 ते 2 या वेळेत महत्त्वाच्या बैठका किंवा निर्णय घेणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. आज एक नवीन छंद जोपासा, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. शनीच्या प्रभावामुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी शांत चित्ताने काम करा. आजचा तुमचा प्रश्न, तुम्हाला आयुष्यात कोणत्या एका गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते, जी तुम्हाला प्रगती करण्यापासून रोखते? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे सखोल ज्योतिषीय ज्ञान आणि मार्गदर्शन तुमच्यापर्यंत दररोज पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेत असते. कृपया या व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन आमच्या चॅनेलला आर्थिक सहकार्य करा. जर तुम्हाला देणगी देणे शक्य नसेल, तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. तसेच खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा आणि कालचा दिवस तुमचा कसा गेला हे देखील आम्हाला सांगा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय तुळ राशीच्या जातकांनो, आज 12 ऑगस्ट तुमच्यासाठी घरगुती शांतता आणि कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. आज चंद्र कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात असल्यामुळे तुमचे मन कुटुंबाच्या जवळ असेल. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र कन्या राशीत आहे, जो तुम्हाला थोडा व्यावहारिक बनवेल. पण कुटुंबातील सदस्यांबद्दलची तुमची निस्वार्थी वृत्ती आज सर्वांना भावेल. आजचा दिवस कुटुंबासोबत घालवण्यासाठी उत्तम आहे, कारण भविष्यात कामाच्या व्यापात तुम्हाला असा निवांत वेळ मिळणे कठीण होऊ शकते. मात्र एक सावधगिरीचा इशारा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः घरातील मोठ्या व्यक्तींशी बोलताना नम्रता ठेवा.
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, पण आळस झटकून कामाला लागावे लागेल. नोकरी करणाऱ्यांनी आज वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये. व्यावसायिकांनी आज मोठी गुंतवणूक करणे टाळावे. आजचा शुभ रंग गडद निळा आहे आणि दुपारी 12:30 ते 3 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. शनीच्या प्रभावामुळे मनात काही नकारात्मक विचार येऊ शकतात, त्यासाठी नियमित व्यायाम करा आणि शक्य असल्यास जवळ एखादे लोखंडी कडे किंवा वस्तू ठेवा. आजचा तुमचा प्रश्न, तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे, जिच्या एका शब्दाने तुम्हाला सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, आज 12 ऑगस्ट तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात विराजमान आहे, जो तुमच्यासाठी नवीन ओळखींचे आणि मैत्रीचे द्वार उघडत आहे. आज तुम्हाला अशा एका व्यक्तीची भेट होऊ शकते, जी भविष्यात तुमच्या आयुष्यातील एक भक्कम आधारस्तंभ ठरेल. ही भेट योगायोगाने घडली असली तरी तिचे महत्त्व तुम्हाला लवकरच उमजेल. ही नवीन व्यक्ती तुम्हाला कठीण प्रसंगात शांत राहण्यास आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज घाईघाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. विशेषतः आर्थिक व्यवहारांसाठी दुपारी 2 ते 4 ही वेळ उत्तम आहे, पण त्याआधी सर्व कागदपत्रांची नीट तपासणी करा. आज गुलाबी रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. शनीचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्याने मनातील अस्वस्थता दूर करण्यासाठी शांत संगीत ऐकणे हा एक उत्तम उपाय आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा किंवा पक्ष्यांना पाणी ठेवा, यामुळे तुमच्यातील नकारात्मकता दूर होईल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे, तर नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांशी वाद घालणे टाळावे. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. आजचा प्रश्न, तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे, जिने तुम्हाला कठीण काळात सर्वात जास्त साथ दिली आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमचे हे मार्गदर्शन आवडले असेल, तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज 12 ऑगस्ट तुमच्यासाठी मागील काही दिवसांच्या धावपळीनंतर एक शांत आणि निवांत दिवस घेऊन आला आहे. आज चंद्र कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात आहे, जो तुमच्या राशीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. मात्र मागील काही दिवसांच्या अतिश्रमामुळे आज तुम्हाला थोडा आळस किंवा थकवा जाणवू शकतो. स्वतःला रिचार्ज करण्यासाठी आजचा दिवस स्वतःसाठी द्या. कौटुंबिक पातळीवर आज तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील किंवा कुटुंबातील वादात मध्यस्थी करावी लागेल, त्यामुळे संयम राखा. आजचा शुभ रंग गुलाबी आहे आणि दुपारी 1:30 ते 2:30 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करा. आज एक सत्कार्य म्हणून कृतज्ञता व्यक्त करा, कोणाचे तरी आभार माना, यामुळे तुमचे भाग्य उजळेल. सावध राहा, आज कोणाशीही वादात पडू नका. विशेषतः आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासापेक्षा ध्यानावर भर द्या. नोकरीत वरिष्ठांशी वाद टाळा. एक प्रश्न, तुम्हाला काय वाटते, आयुष्यात कठीण काळात संयम महत्त्वाचा की धाडस? कमेंटमध्ये सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 12 ऑगस्ट तुमच्यासाठी संयमाचा आणि सावधगिरीचा दिवस आहे. आज चंद्र कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात आहे, जो तुमच्या 7व्या भावातून भ्रमण करत आहे. याचा थेट परिणाम तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावर होऊ शकतो. आज तुमच्या बोलण्यातून कोणाचे मन दुखावले जाणार नाही, याची विशेष काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवणे हीच आजची तुमची सर्वात मोठी गरज आहे. जर एखाद्या विषयावर वाद होत असेल, तर तो वैयक्तिकरित्या सोडवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा शांत राहणेच हिताचे ठरेल. आज राहूचा प्रभाव तुमच्यावर असल्याने मानसिक अस्वस्थता जाणवू शकते, त्यामुळे अनावश्यक चर्चा टाळा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा आत्मचिंतनाचा आहे. पुष्य नक्षत्रातील चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला एकाग्रता मिळवणे कठीण जाऊ शकते. त्यामुळे आज नवीन विषयांपेक्षा उजळणीवर भर द्या. तरुण आणि प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा तणावाचा असू शकतो. जोडीदारासोबतच्या संवादात अहंकार येऊ देऊ नका. आज कोणत्याही प्रकारचा वाद टाळणे तुमच्या नात्यासाठी चांगले ठरेल. गृहिणींसाठी आज दिवस घरातील सदस्यांशी जुळवून घेण्याचा आहे. घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल.
कोणाचेही बोलणे मनाला लावून घेऊ नका. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी संयम राखण्याचा आहे. वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी बोलताना शब्दांचा वापर जपून करा. आज कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे हलका आहार घ्या आणि मानसिक शांततेसाठी ध्यान करा. आज एक सत्कार्य म्हणून कोणाशीही कठोर बोलू नका. हीच आजची सर्वात मोठी सेवा आहे. आज पिवळा रंग परिधान केल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल. संध्याकाळी 6:35 ते 7:35 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत प्रभावशाली आहे. या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करा मित्रांनो. आजचा एक प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यातील कठीण प्रसंगात शांत राहणे हे हार मानणे आहे की मोठेपणा? तुमच्या अनुभवावरून कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला शक्य असेल तर सुरुवातीला दिलेल्या QR कोडद्वारे देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला दररोज नवीन ऊर्जा देतो. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 12 ऑगस्ट 2026 बुधवार तुमच्यासाठी संयमाची परीक्षा घेणारा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या षष्ठ भावात म्हणजेच कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात आहे. पुष्य नक्षत्र हे शनीचे नक्षत्र असल्याने आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी किंवा अधिकारावर असलेल्या व्यक्तींशी संवाद साधताना खूप सावध राहावे लागेल. काही वेळा तुमच्या कामात अडथळे येऊ शकतात, पण हे अडथळे कायमस्वरूपी नाहीत. आजचा मंत्र आहे शांत रहा आणि पुढे चला. तुमच्या वरिष्ठांशी वाद घालण्यापेक्षा नम्रता बाळगणे तुमच्या हिताचे ठरेल. अहंकार टाळा, कारण दिवस तुमच्या संयमाची कसोटी पाहणारा आहे. विविध क्षेत्रांसाठी मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते. पुष्य नक्षत्राचा प्रभाव असल्याने जुन्या विषयांची उजळणी करणे आज जास्त फायदेशीर ठरेल. तरुण वर्ग आणि प्रेमसंबंधांत आज थोडा तणाव जाणवू शकतो. जोडीदाराशी बोलताना शब्दांचा वापर जप करा. आज कोणाशीही वाद घालण्यापेक्षा मौन पाळणे जास्त चांगले. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या व्यवस्थापनात जाईल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज घरातील कोणाशीही मतभेद टाळा. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. आज नवीन गुंतवणूक किंवा मोठे निर्णय घेणे टाळा. ज्येष्ठ नागरिकांनी आज आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे हलका आहार घ्या. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा आणि शक्य असल्यास एखाद्या गरजूला पाणी किंवा अन्नाचे दान करा. आजचा दिवस नवीन काहीतरी सुरू करण्यापेक्षा जुनी कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे. मित्रांनो, आजचा एक ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात प्रगती करण्यासाठी कठोर मेहनत जास्त महत्त्वाची आहे की योग्य वेळी घेतलेला संयम? तुमच्या उत्तराची आम्हाला कमेंटमध्ये प्रतीक्षा असेल. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 12 ऑगस्ट बुधवार तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत सावधगिरीचा दिवस आहे. आज चंद्र कर्क राशीत आणि पुष्य नक्षत्रात आहे, जो तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करत आहे. विशेषतः ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी आज आपल्या साखरेच्या पातळीकडे विशेष लक्ष द्यावे. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारण्यासाठी प्रवृत्त करेल. जर तुम्ही व्यायामापासून दूर गेला असाल तर आज तुम्हाला पुन्हा एकदा सक्रिय होण्याची तीव्र इच्छा होईल. आजचा दिवस आरोग्यासाठी छोटे पण महत्त्वाचे बदल करण्याचा आहे. व्यावसायिक जीवनात आज घाईगडबड टाळा. आजचा शुभ रंग फिकट जांभळा आहे आणि दुपारी 3:30 ते 4:45 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. आज एक सत्कार्य म्हणून स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवा आणि ते कोणा गरजूला द्या. यामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल. आजचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आरोग्यासाठी सकाळी चालणे जास्त महत्त्वाचे आहे की योगासने? कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. शक्य नसेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे.